आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 4.5 ते 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे। लाडकीच्या खात्यात 6,000 येणार। दादांच्या विमान अपघातावरून खळबळजनक दावा, विमानाचा ब्लॅक बॉक्स बंद होता। दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठेतरी क्लिअर होईल असं मला वाटतं। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांनो ई-केवायसी करा, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शासनाने मागितली माहिती। सेवा सोसायटीसह बँक शाखांना सूचना। महिन्याला 9,000 रुपये पेन्शन, महागाई भत्ता द्या, पेन्शनवर संघटना आक्रमक। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निर्देशने या आहेत प्रमुख मागण्या, या ठिकाणी बघू शकतात। बाजार समितीमध्ये 2 दिवस तुरीची आवक बंद। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात लागले तुरीचे ढीग। बाजारात सध्या सरासरी प्रति क्विंटल 7,000 ते 8,000 रुपयांचा भाव तुरीला मिळत आहे। एसटीचा सवलतीचा प्रवास आता बदलला। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना मोजावे लागणार पैसे, म्हणजेच की सरकारचा नवीन प्लॅन। बघूयात सविस्तर अपडेट पुढे याच व्हिडिओमध्ये। 10,959 लाभार्थ्यांना पहिला हप्ता जमा, म्हणजेच की 15,000 रुपये आणि 5,236 लाभार्थ्यांना दुसरा हप्ता म्हणजेच की 70,000 रुपये जमा। घरकुल योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अपडेट आहे। शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मागितले 11 कोटी, मिळाले 83 लाख रुपये फक्त। उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। सोयाबीन उत्पादक संकटात, भाव 5,800 रुपयावरून थेट 5,100 वर। दरवाढीची आशा आता ठरली मरगजळ, क्विंटल मागे तब्बल 700 रुपयांचा बसतोय आर्थिक फटका। राज्य कर्मचाऱ्यांना 3% महागाईचा भत्ता लागू करा, मराठवाडा शिक्षक संघांची मागणी। राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या योजनेला वेग दिला जात असून सर्व बँकांनी शेतकऱ्यांच्या थकीत कर्जांची माहिती 15 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच की येत्या 2 दिवसात भरावी, अशा सूचना सर्व राष्ट्रीय व अग्रणी बँकांना सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत। महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा, खासदार अशोकराव चव्हाण यांची शेतकऱ्यांसाठी राज्यसभेत मोठी मागणी। युरिया आणि DAPचा तुटवडा व्हायला नको, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आदेश। तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी 5 मार्चपर्यंत नोंदणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत। जिल्ह्यातील शेतकरी अवकाळींच्या नुकसान भरपाईपासून अद्याप देखील वंचित आहेत। शासन प्रशासनाकडे होत आहे तात्काळ मदतीची मागणी। भंडारा जिल्ह्यातील अपडेट, पीक विम्याच्या लाभांपासून शेतकरी अद्याप देखील वंचित आहेत। 3 वर्षांपासून रखडले वृद्ध कलावंतांचे मानधन, आंदोलनाचा दिला इशारा, मरेपर्यंत वाट पाहावी का, कलावंतांचा संतप्त सवाल। जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा, देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्धार, घोषणांनी दणाणला परिसर। मुंबई पालिकेवर 44 वर्षांनी भाजपचा भगवा फडकला, देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले। नगरसेवकांना सभागृहात जागा न मिळाल्याने गदारोळ। डाळिंबास प्रति क्विंटल 13,000 रुपयांचा भाव, सरासरी 8,500 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे। बाजारपेठेमध्ये तुरीचे दर घसरले, केंद्र बंदच, म्हणजेच की शेतकरी अडचणीत आहेत, केंद्र बंद आहेत। 8 दिवसात केवळ 17 नोंदी। बाजारपेठेमध्ये तुरीचे दर 9,100 रुपयांपर्यंत वर चढले होते, त्या दरामध्ये आता घसरण झाली। 8,500 रुपयांपर्यंत दर खुल्या बाजारामध्ये मिळत आहेत। लाल मिरची देते महागाईचा ठसका, उत्पादनामध्ये घट, आवक कमी, दर मात्र झणझणीत। किरकोळ बाजारात मिरचीचे भाव अशा प्रकारे आहेत, या ठिकाणी बघू शकतात। कोकणच्या आंबा काजू बागायतदारांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांचे तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश, म्हणजेच की नुकसान भरपाईचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई लवकरच जमा करण्यात येणार आहे।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घरकुलांचा पहिला हप्ता जमा म्हणजेच की पहिला हप्ता म्हणजेच 15,000 रुपये जमा. मोफत वाळूंचे धोरण कागदावरच. पंतप्रधान आवास योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट. अगदी मोजक्यांनाच याचा फायदा होत आहे. लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे. भारत अमेरिका करार म्हणजेच की संपूर्ण शरणागती. राहुल गांधी यांची टीका. ऊर्जा सुरक्षा अमेरिकेकडे दिल्याने शेतकऱ्यांचे हित धोक्यात. 12 कोटी 5% व्याजांसह द्या. उच्च न्यायालयाचे निर्देश. जम्बो कोविड केंद्रासाठी वापरलेल्या जागांचा वाद. उद्दिष्ट पूर्ण झाले आणि सांगोल्यातील खरेदी झाली बंद. 2000 क्विंटल मका खरेदी विना शेतकऱ्यांच्या दारात. केंद्र तातडीने सुरू करा अन्यथा शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा. शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती. महाविस्तार AI ॲप. जिल्ह्यातील 40,000 शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये ॲप. जमीन महसूल कायद्यामध्ये महत्त्वाची सुधारणा. आता जमिनीसाठी बिगर कृषी परवानगीची गरज नाही. बांधकाम नकाशाच असेल NA. बळीराजाला योग्य सल्ला मिळणार. किसान कॉलमुळे शेती फुलणार. हवामानाची माहिती समजणार. केंद्र सरकारच्या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेळेत करता येणार उपाययोजना. जन्म असो की मृत्यू 21 दिवसात नोंदणी बंधनकारक. वेळेत नोंदणी न झाल्यास येऊ शकते शिक्षण. मालमत्तेच्या कामामध्ये अडचणी. शेंगदाणा 130 रुपये किलो तर भगर 120 रुपये किलो. उपवास निरंकार. घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या या फराळांचे दर. या ठिकाणी बघू शकतात. कर्जमाफीबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजेच की 11,000 शेतकऱ्यांचे आधार बाकी. जिल्हा बँकेच्या 73,000 थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती घेणे आता सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हरभऱ्यावर वाढला मर रोगांचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणानंतर वाढलेल्या उष्णतेचा फटका. वातावरण बदलत असल्याने पिके धोक्यात. शेतकऱ्यांकडचे काम सरले. शेतमालांचे भाव घसरले. अमेरिकेची गुलामगिरी पत्करल्याचा हा आहे परिणाम. मसाला आणि तेल त्यासोबतच तूर डाळींचा भडका. होळी लग्नसराईमध्ये स्वस्त काय. दरात वाढ असल्याने गृहिणी बेजार. सर्वसामान्य ग्राहकांचे घरगुती बजेट कोलमडले. शेतकऱ्यांबाबत तडजोड नाहीच म्हणजेच की अमेरिका कराराबाबत भारताचा ठाम पवित्रा. 50 कोटी लोकांचा सरकारने केला विचार. वाणिज्य सचिवांची माहिती. मार्च अखेरपर्यंत करारामध्ये स्वाक्षरी. आपल्या भारताच्या कापड आणि दागिने क्षेत्रांना याचा फायदा होणार. शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग. शासनाने माहिती मागवली आहे. सेवा सहकारी संस्था लागल्या कामाला. भारत आणि अमेरिका याचे करार. यामुळे सोयाबीनचे दर गडगडले. क्विंटलला 500 रुपयांचा फटका. शुल्क हटल्याचा परिणाम. चांगल्या मालाला 5,700 रुपये ते 5,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. भारतीय कपड्यावर 0 टॅरिफ. कृषी मंत्री पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय कपड्यांवर अमेरिकेमध्ये 0 टॅरिफ लागू होणार आहे. फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता. खात्यात जमा होतील 3,000 रुपये. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. EKYC पूर्ण करून निकषात बसणाऱ्या महिलांना पैसे दिले जाणार आहेत. त्यांच्या कुटुंबांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावेत. घरात कार नसावी. या निकषामध्ये बसणाऱ्या महिलांनाच 3,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. जानेवारी आणि या महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ब्रेकिंग न्यूज. सोन्याच्या दरामध्ये 1,200 रुपयांची घसरण. सोन्याचे भाव आज 1,200 रुपयांनी खाली आले असून मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 1,58,000 रुपयांवर आले आहेत. तर 22 कॅरेट सोने 1,45,000 रुपये आणि 18 कॅरेट सोने 1,18,000 रुपयांवर आले आहेत. तर चांदी 5,000 महाग झाली असून किलोमागे चांदीचे भाव 2,95,000 रुपयांपर्यंत झाले आहेत. ST बसने सवलतीत प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर आली. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी अथवा इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत सवलतीत ST प्रवास करत असाल तर तुम्हाला यापुढे स्मार्ट कार्ड घ्यावे लागेल. कारण राज्य सरकारकडून सवलतीत प्रवास करणाऱ्यांसाठी नॅशनल
कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच की NCMC आणली आहे. सवलतीत प्रवास करताना यापुढे फक्त ओळखपत्र दाखवून चालणार नाही, तर तुमच्याकडे NCMC कार्ड असायलाच हवे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या स्मार्ट कार्डबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.